हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण किती फ्लॅटला म्हणजे आपले जे टॉप साईडचे फ्लॅट होते, स्कीम होत्या, त्यासाठी किती अर्ज आले आहेत त्याबद्दल थोडी माहिती बघूया. जसं की तुम्हाला माहितीच आहे की पुण्याची 4186 घराची भव्य सोडत याचा शेवटचा म्हणजेच याची आता फायनल लिस्ट कधी आहे तर त्या ह्या प्लॅननुसार याची शेवटची तारीख म्हणजे फायनल ॲप्लिकेशन लॉटरी ड्रॉ आहे 27 डिसेंबरला आणि जी की तारीख 20 डिसेंबरला आपली फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार होतं ते आता एक्सटेंड होऊन म्हणजे 24 तारखेला 24 तारीख म्हणजे आज समजा 20 तारीख व 24 म्हणजे ते बुधवारी एक्सटेंड झालं आहे. तर हे का एक्सटेंड झालं आहे कारण सध्या तर निवडणुकीचं वातावरण आहे. ते एक कारण असू शकतं. पण ही डेट आता याच्या पुढेही जाईल असं तरी मला वाटतंय. तरी आपण बघूया की कोणती डेट ॲक्च्युअल होणार आहे. तरी सध्या तरी इथे दिसतंय की 24 डिसेंबर 2025 ही फायनल पब्लिकेशन ॲप्लिकेशन आहे आणि नंतर लॉटरी कधी लागणार आहे मित्रांनो, तर लॉटरी लागणार आहे 27 डिसेंबर. 27 डिसेंबरला लॉटरी लागणार आहे. तर ही तरी डेट आता तरी पुढे जाऊ नये असं मला वाटतंय. पण बघूया कारण भरपूर जणांचे पैसे अडकलेले आहेत. भरपूर जणांनी क्रेडिट कार्डवर सुद्धा पेमेंट केलेली आहे. कारण यावेळेस अर्ज भरपूर आले आहेत व त्या तुमचे ही जर तारीख असली तर रिफंड चालू होणार आहे 10 जानेवारी 2026. जसं की आपण इथे बघू शकतो मित्रांनो की अजून तरी ही ड्राफ्ट लिस्ट पब्लिशच आहे. इथे फायनल लिस्ट आली नाही. तर ती फायनल लिस्टची पब्लिकेशनची तारीख आहे 24 डिसेंबर मित्रांनो. तरीही आपण बघूया की आता ह्या पात्र अर्जाच्या प्रारूप यादीनुसारच आपण बघूया की किती घरासाठी कोणत्या स्कीमसाठी किती अर्ज आले. जसं की आपले टॉप साईट आपण आपल्या साईटवर आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी टाकले होते की कोणते कोणते चांगले फ्लॅट आहे. त्या सर्व फ्लॅटला एक अप्रतिम असा प्रतिसाद पुणे म्हाडाला भेटला आहे व हे सर्व जे आहे की ड्राफ्ट लिस्ट ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन याच्यामध्ये थोडेफार अजून ॲड होऊ शकतात. कारण आपण याचं जर टोटल काउंट केलं तर हे 8,000 पेजचं PDF आहे. म्हणजे याच्यात टोटल अर्ज किती आले शेवटचा किती आहे 2,13,000 2,13,012 एवढे अर्ज ऑलरेडी क्वालिफाय आहे, एक्सेप्टेड आहे आणि आता जे 2,900 डिस्क्वालिफाय आहे त्यातील ज्यांनी ज्यांनी ग्रॅव्हियन्स रेज केला असेल तेही थोडेफार यामध्ये ॲड होतील. म्हणजे साधारणतः 2,14,000 एवढे अर्ज माझ्या मते त्या आसपास हे पात्र होतील व त्यानुसार शेवटची लिस्ट पब्लिश होईल ती 24 डिसेंबरला. ओके, 24 डिसेंबरला शेवटची. पण त्यावेळेसही आपण एखादा व्हिडिओ बनवूया की किती झाले, काय झाले व किती फ्लॅटला किती आले. तरी तात्पुरत्या ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिशवर आपण आजचा व्हिडिओ बनवतोय की कोणत्या साईटला किती अर्ज आले आहेत व तुम्हाला लागण्याचे किती चान्सेस आहेत त्याबद्दल एक सर्वसाधारण माहिती सध्या तरी बघूया. जसं की सर्वात जास्त फ्लॅट ह्यावेळेस कशाला होते तर ते होते लाईफ रिपब्लिक मारुंजी 1 BHK 2 BHK. तरीही आपण यामध्ये अजून एक ऍड करूया की आपला जो की ह्या व्हिडिओमध्ये आपली जी जाहिरात होती त्याबद्दलही अजून जास्त बघूया. जसं की क्विक लिंक्समध्ये पुणे बोर्ड. ओके, पुणे बोर्डमध्ये बुकलेट ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, तर ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे 4186 घराची सोडत आणि जे की सप्टेंबर किंवा ही 21ला 21 नोव्हेंबरला लागणार होती तरी आता 27 डिसेंबरला लागणार आहे. तरी हे जे लाईफ रिपब्लिक आहे मित्रांनो येथे टोटल 739 घरं आहे. तर ह्या वेळेसच्या लोकांनी ही भरपूर जणांनी याला इग्नोर केलं कारण हे फार लांब होतं किंवा तिथं डेव्हलपमेंट नाही, लाईटचा प्रॉब्लेम आहे किंवा पार्किंग नाही. टू व्हीलर पार्किंग सगळ्यांना दिली पण फोर व्हीलर एकालाही दिली नव्हती. त्यामुळे भरपूर जणांनी याकडे ह्यावेळेस पाठ फिरवली होती. परंतु येथे घर जास्त होते. जेही गरजवंत आहे आपण सेपरेट व्हिडिओही काढला होता की जे गरजवंत आहे त्यांना फ्लॅटची नितांत आवश्यकता आहे त्यांनी येथे फ्लॅट जरूर टाकावा. तरी तर जनरल पब्लिकमध्ये किती फ्लॅट किती ॲप्लिकांनी आले 529. त्यातल्या अर्ध्या जणांचं तर मी आभार व्यक्त
त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो की त्यांना यावेळेस फ्लॅट लागणार आहे. लाईफ रिपब्लिक मारून जे 2 BHK साठी 2,000 अर्ज आले आहेत, 2,084, व किती टोटल येथे जनरल पब्लिकसाठी फ्लॅट आहे 240. जेही कास्टमध्ये येतात, अर्थात SC ST फिजिकल हँडिकॅप व जे की CG SG स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट यांनाही ह्यावेळेस नक्की फ्लॅट लागणार आहे. जसं की आपण जर येथे जाऊ, समजा या एक्सेप्टेड ॲप्लिकेशनमध्ये आलो मी, ठीक आहे, व इथे सर्च केलं लाईफ रिपब्लिक, लाईफ रिपब्लिक. ओके, लाईफ रिपब्लिकचे टोटल किती आहे? 3300. 3300 हे काउंट आलेले आहेत. तर ह्या हिशोबानेच आपण ही लिस्ट काढलेली आहे. तर लाईफ DT साठी किती आहे? 881A म्हणजेच 1 BHK. ओके, तर DT डेनोफाईड ट्राईब. ओके, तर याचे किती ॲप्लिकेशन आले आहेत? तर 54. 54 मायनस 41 म्हणजेच 13. 13 DT साठी अर्ज आले आहेत. तर आता आपण बघूया फॉर्म किती आले होते, म्हणजे टोटल काउंट किती होता DT साठी. तर हे DT तर दोन दोन होते VJ आणि DT साठी, तर 13. म्हणजे चान्सेस ही भरपूर आहे 13 पैकी दोघांना इथे फ्लॅट लागणार आहे. हे DT आहे मित्रांनो, ठीक आहे. सॉरी, लाईफ रिपब्लिक सेक्टर हे सेकंड नंबरचं. तर DT साठी 11 आहे आणि 1 BHK मध्ये यातले अर्धे पकडा 5. तर बा बा 13 पैकी 5 जणांना हा फ्लॅट लागणार. तरी तुमचे मनापासून अभिनंदन. तर आपण शुअर नाही सांगू शकत की कोणाला लागणार आहे यावेळेस, ठीक आहे. तर अजूनही पुढे जाऊ. एक्स सर्व्हिसमॅन. एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन साठी भरपूर कमी अर्ज आले आहेत. 4च अर्ज आहे आणि याच्या जागा बघू आता किती होत्या. तर एक्स सर्व्हिसमॅन साठी मित्रांनो 37 जागा. 37 जागा होत्या आणि फक्त 4 अर्ज 1 BHK मधून आले. मला तरी वाटतं हे जे चार आहे याच्यामध्ये ह्या चारही जणांना इथे फ्लॅट लागणार म्हणजे लागणार 100%. तुमचं मनापासून अभिनंदन. तर हे कोण आहे मित्रांनो? शलन यादव, काशीनाथ गोडसे, रवी कुमार चव्हाण आणि कारणे दिनकर. या सर्वांचं अभिनंदन. कारण 4, 37 आणि 1 BHK साठी माझ्या मते तरी हे ॲटलिस्ट अर्धे तरी फ्लॅट असेल. समजा 20 पकडूया, तरी 4 जण हे एक्स सर्व्हिसमॅन मध्ये यांचे अभिनंदन. कारण हे बघा, XEX, एक्स म्हणजे माजी सैनिक. तर 37 जागा होत्या मित्रांनो, 37 फ्लॅट आहे आणि 4च ॲप्लिकेशन आले आहेत, म्हणजे 1 BHK साठी, ठीक आहे. तर या सगळ्यांना लागणार आहे, त्यांना शुभेच्छा. आणि जी जनरल पब्लिकसाठी भरपूर अर्ज आले आहेत, जसं की आपण येथे बघू शकतो 529 आणि 140 फ्लॅट आहे. तरी अर्ध्या जणांना, तरी 1/3 लोकांना फ्लॅट लागणार आहे. तर या सर्वांचे अभिनंदन की तुम्ही हा साईट चूज केली, की तुम्ही स्वतःचं तुमचं घर बघत असाल त्या हिशोबाने. कारण एक लाईफ रिपब्लिक हे टाऊन आहे, चांगलं आहे. आणि जे हिंजेवाडीमध्ये जॉब करतात त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. तरी आता आपण पुढे जाऊया की अजून लाईफ रिपब्लिकमध्ये कोणते कोणते आहे, की हे सर्व GPच आहे. आता अजून फास्ट नेतो खाली, म्हणजे हा व्हिडिओ लांब होणार नाही व तुम्हाला जी माहिती पाहिजे ती लवकर भेटेल. अजून जनरल पब्लिक काय संपलं नाही. ओके 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 ओके, थोडं वरती जाऊया. ओके, NT GP. ओके, इथे GP संपला आहे मित्रांनो. तर हे NT चालू झालं आहे. तर NT कधी 984, 32,984 पासून अर्ज चालू. आणि NT ओके, NT चे भरपूर अर्ज आले आहेत ह्या साईटला. तरी 28, म्हणजे 28 आणि 84च्या मायनस 16, 28 आणि 16 44, म्हणजे 44 NT नॉर्मॅडिक ट्राईब्स NT साठी. आणि NT साठी जागा किती होत्या? NT 11, म्हणजे 1 आणि 2 BHK मिळून. तरी इथे थोडी कॉम्पिटिशन आहे. म्हणजे याच्यासाठी अर्ध्या 1 BHK साठी 5-6 असू शकतात. तरी 44 अर्ज आले आहेत, तरी यांना थोडी कॉम्पिटिशन आहे.
तर आता फिजिकल हँडिकॅप बघूया मित्रांनो. फिजिकल हँडिकॅप 1 BHK साठी भरपूर कमी आले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 फक्त फिजिकल हँडिकॅप मित्रांनो. आणि इथे जागा किती? फ्लॅट किती होते फिजिकल हँडिकॅप? 22, तब्बल 22. म्हणजे 1 BHK साठी याचे अर्धे म्हणजे 10 पकडूया. तर 10 म्हणजे ठीक आहे 10. तर या सर्वांना इथे फ्लॅट लागणार आहे मित्रांनो यावर्षी. या सर्वांचे अभिनंदन. तरी कोण कोण आहेत हे? तर हे आहे निखिल ननवरे, कृष्णा, अमर, सुरेखा, ज्योती मॅडम कदम आणि रितेश कदम, ज्ञानेश्वर शिंदे. या सर्वांना यावेळेस इथे फ्लॅट लागणार आहे. तुमचे अभिनंदन मित्रांनो. तरी आता एस-सी बघूया. एस-सी किती आहे? तर 33,038 पासून चालू झालं. हो, एस-सीत भरपूर कॉम्पिटिशन आहे. एस-सी, 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 एस-सी या शेड्यूल कास्ट अँड 33104. तरी येथेही जागा किती होत्या ते बघू आता. एस-सीच्या 81. वा वा, भरपूर जागा आहेत. तर तुम्हालाही सगळ्यांना येथे फ्लॅट लागू शकतात. तरी तुमचे सर्वांचे अभिनंदन मित्रांनो. आता पुढं जाऊया. एस-सी झालं. आर्टिस्ट, आर्टिस्टलाही जागा किती होत्या? आर्टिस्ट, आर्टिस्टला पण 15 जागा होत्या व मलाही वाटतं की या सर्वांना 4च अर्ज आले आहेत आणि या चारींनाही यावेळेस इथे लागू शकतात. तरी तुमचे अभिनंदन. सी-जी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय यांनाही लागू शकतात. तरी माझ्या मते ज्यांनीही लाईफ रिपब्लिकला फॉर्म भरला आहे यावेळेस त्यांना सगळ्यांना यावेळेस फ्लॅट लागणार आहेत. तरी आता इथे बघूया. बी म्हणजे 2 BHK वाले. 2 BHK ची कॉम्पिटिशन थोडी जास्त होती. म्हणजे जास्त जणांनी 2 BHK मोठं घर पाहिजे. तर 2 BHK साठी DT साठी ओके हे बघा. आर्टिस्टला 2 BHK आणि यस CG 2 BHK यस या दोघांनाही घर लागणार आहे. किटकॅट शंकर आणि भोर भालू. तरी तुमचे अभिनंदन. DT मध्येही जास्त अर्ज आले आहेत. ओके. तर मॅक्झिमम जणांना यावेळेस ह्या साईडला लाईफ रिपब्लिक ए आणि बी. ए म्हणजे 1 BHK आणि बी म्हणजे 2 BHK होते. तर ज्यांनी भरला त्यांचे अभिनंदन. तुम्हाला तुमचं हक्काचं घर यावेळेस मिळणार आहे. तरीही आणि GP मध्ये थोडी इथे कॉम्पिटिशन होती. तरी लाईफ रिपब्लिक 2 BHK 2000 अर्ज आले आहेत. जनरल पब्लिकसाठी येस आणि 240 आहे 2 BHK साठी. तर मित्रांनो, त्या सर्वांचे अभिनंदन ज्यांनीही लाईफ रिपब्लिकमध्ये अप्लाय केलं होतं व तुम्हाला यावेळेस लागू शकतो. फक्त जर तुम्ही विचार करूनच केला असेल की बाबा लोकेशन काय आहे, तुम्ही हिंजेवाडीला असाल तर उत्तम आणि तिथला काही कार पार्किंग नाही वगैरे वगैरे ह्या अशा थोड्या थोड्या निगेटिव्ह गोष्टी होत्या. पण साईट चांगली आहे. एक तुम्ही टाऊनमध्येच असाल त्या हिशोबाने तुमचे स्वागत आहे. तर आता पुढचे साईट बघूया कोणती. सिटी वन वेस्ट झाला जसे की 1000 अर्ज आले आहेत. 15च फ्लॅट आहे 1 BHK चे. शुभांकर क्लारा ह्या सर्व आपल्या टॉप साईट होत्या ज्याचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत व त्यामध्ये इ- इथे शुभांकर क्लाराला 1 BHK चे 192 फ्लॅट अर्ज आले आहेत व दोनच हे आपले 1 BHK ला दोनच फ्लॅट होते. तर गंगाधाम टॉवर जसं की हे यशविन अर्बो सेंट्रो येथे 11,000 सर्वात जास्त 11,000 अर्ज आले आहेत आणि 13च फ्लॅट आहेत 2 BHK चे. तरी यावेळेस कॉम्पिटिशन जास्त आहे. जेही चांगलं घर पाहत आहे त्यांनी या सर्वांनी आपल्या ज्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन सर्वांनी हे टाकले होते आणि सर्वांचे अभिनंदन की तुम्ही जर तुम्हाला फ्लॅट लागल्यानंतर तुमचं हक्काचं घर व तुमच्या स्वप्नातलं घर मिळणार आहे. जसं की टॉप टॉवर हे सर्वात कमी फ्लॅट 15 लाखात 1 BHK देत होते आणि इथे तब्बल अर्ज आले आहेत 9,628 29 व 10च फ्लॅट आहे 1 BHK चे. तरीही ज्यांना लागेल त्यांना शुभेच्छा. तरी कुबेर अँटोनिया ए विंग वाकड 2 BHK 7,000 अर्ज 10 फ्लॅटसाठी 7,723. MJ ओपेरा 5,660 अर्ज फक्त 8 फ्लॅटसाठी. हॅबिटॅट विंग सी 2 BHK 5,660 अर्ज 8 फ्लॅटसाठी. हॅबिटॅट विंग सी 1 BHK 626 एका फ्लॅटसाठी 636 अर्ज आले आहेत. जसं की मेरिटन टॉवर, झेन इलाइट हाही टॉपचा प्रोजेक्ट होता आपल्या लिस्टमध्ये. तर यालाही 4,385 अर्ज आले आहेत मित्रांनो. आणि हे फक्त जनरल पब्लिकसाठी सांगतोय मित्रांनो मी. आणि
अवेलेबल किती आहे जनरल पब्लिकसाठी 14. तर हे आपण पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसत नाही. जसं की आपण तुम्हाला करायचं असेल तर आपण फायनल लिस्टची वाट बघूया थोडी व ती आल्यानंतर मी परत एक व्हिडिओ बनवेल. तरी आता समजा ANP नोवा टाकलं. ANP नोवा बघू. कारण हाही आपल्या साईटचा टॉप एक टॉप साईट होती. ज्याचं की आपण भरपूर त्याचं प्रमोशन केलं आपल्या चॅनलवर. कारण तो एक चांगला फ्लॅट होता. तर ANP नोवा इथे हा ANP नोवालाही 15,000 सर्वात जास्त आपला फर्स्ट टॉपचा प्रोजेक्ट होता ANP नोवा व तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलचा रेफरन्स घेऊन इथे टाकलं त्याबद्दलही तुमचे आभार. पण कॉम्पिटिशन यामुळे भरपूर वाढली आहेत कारण 15,000 अर्ज फक्त 50 जनरल पब्लिकच्या फ्लॅटला. तरी तुम्ही कॉम्पिटिशन बघू शकता. ANP नोवा येस किती काउंट आले आहेत तर बघूया. तर आपण फायनल लिस्ट जेव्हा येईल 24 तारखेला तेव्हा अजून एक व्हिडिओ बनवू की त्यामध्ये मी क्लिअर कट सर्व काही तुम्हाला माहिती देईलच की कोणत्या घराला किती व ते वेगवेगळ्या जे कॅटेगरी आहे त्यालाही किती आले त्याबद्दलही आपण नक्कीच एखादा व्हिडिओ बनवूया. तर येथे आर्टिस्ट असो कोणी असो यांनी भरभरून अर्ज केले आहेत. फिजिकल हँडिकॅप असो सगळे असो. जसं की सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी 905 हा शेवटचा अर्ज आणि 3,632 म्हणजे 15-16 अर्ज आले आहेत CG साठी. तरी आपण फक्त जनरल कॅटेगरीसाठी इथे लिस्ट बनवली आहे. तरी तुम्हाला काही डाऊट असतील तर ते क्वेश्चनमध्ये नक्की टाका व जेव्हा ही फायनल लिस्ट येईल जेव्हा ही फायनल लिस्ट येईल तेव्हा फायनल लिस्ट आता तरी यांच्या हिशोबाने येणार आहे ती 24 डिसेंबरला. 24 डिसेंबरला फायनल लिस्ट येणार आहे. तरी बघूया ह्या दिवशी यायलाच हवी. पण निवडणुकीचं वातावरण आहे. आत्ता डेट जाहीर झाल्या व जर पॉलिटिशियन लोकांना हा कार्यक्रम जसा की पॉलिटिक्सने राजकारणाच्या दृष्टीने बनवायचा असेल की आपल्याकडे मतदार खेचायचे असेल तर हे थोडं लांबवू शकतात रिझल्टच्या दिवशी किंवा जवळजवळ जसं की निवडणूक येईल महानगरपालिकेची त्या हिशोबाने. तरी बघूया मित्रांनो काय होतंय. तरी तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला ह्यावेळेसचा फ्लॅट बद्दल कारण ह्यावेळेस भरपूर अर्ज आले आहेत 2,13,000 एवढे 2,15,000. तरी बघूया ह्यावेळेसच्या लॉटरीमध्ये कोणाला कोणता फ्लॅट लागतो व कोणाचं नशीब ह्यावेळेस आजमावतं. तरी सध्या तरी मित्रांनो इथेच थांबूया व पुढील व्हिडिओमध्ये अजून नवीन माहिती बघूया. तरी सध्या तरी आपण फायनल ॲप्लिकेशन पब्लिशचीच वाट पाहतोय व ती डेट म्हाडाने थोडी एक्सटेंड केली आहे. ही 20 तारीख होती तर आता ही 24 तारीख आहे. तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करा व पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की नवीन टॉपिकवर भेटूया. तरी सध्या तरी इथेच थांबूया. धन्यवाद.